भेट झाली आहे त्यांच्याशी, तर त्यांच्या सानिध्यात आल्याबरोबर एक वेगळी एनर्जी मिळते. किती तुम्ही थकला असाल तरी सुद्धा तो थकवा विसरून तुम्ही परत रिजनोवेट होता. आता वुमेन्स डे म्हणजे काय, आता स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून स्त्री शिवाय म्हणजे जग अपूर्ण आहे. कोणती ना उत्पत्ती होते आणि ना पुढे म्हणजे हे चक्र जे आहे ते चालतं. स्त्रीशिवाय पूर्ण जगच अपूर्ण आहे. आपल्याला या लेवल पर्यंत आपण आलो कारण गेल्या पिढीने आपल्याला खूप सपोर्ट केला. कदाचित आता इथे सगळे सिनियर आहेत, मी यांच्यामध्ये खूप ज्युनियर आहे, पण तरी पण जे अनुभवातून बोलतीये, कदाचित खूप फिरली आहे म्हणून अनुभव आहे थोडाफार. तर त्यानुसार ज्या पद्धतीने आपलं इव्होल्युशन होत आलंय काही 50 वर्ष 100 वर्षांमध्ये, त्यामुळे नाही का जे तुम्ही म्हणजे जे सिनियर सिटीजन्सनी आपल्याला नाही का जे सपोर्ट दिलेला आहे, त्यामुळे आज स्त्री इथपर्यंत पोहोचली. आज कशात नाहीये, तुम्ही कुठेही बोट ठेवा, जगाच्या पाठीवर तिथे स्त्री उभी आहे आणि खूप खंबीर पद्धतीने उभी आहे, कारण तिला घरातून तेवढा सपोर्ट मिळाला. आज जगभरात म्हणजे जगात काय आकाशातही तिथेही स्त्री आहेच आणि भारतीय स्त्रिया गेलेल्या आहेत. तर असं कुठे नाहीये की आपण नाही आहोत. पण हे सगळं फिरल्यानंतर असं जाणवतं की शेवट जो आहे तर तो आपल्या आतमध्ये होतो. म्हणजे सगळीकडे फिरून आल्यानंतर ती शांतता नाही लाभत, जी शेवटी तुम्ही स्वतःमध्ये शोधू शकता. आणि त्याचा मार्ग जो आहे तर त्याबद्दल माझ्यापेक्षा निश्चितच दीदी खूप छान पद्धतीने सांगू शकते. तर माझ्यापेक्षा त्यांच्याकडनं ऐकलेलं जास्ती छान राहील हे म्हणून मी 2 शब्द संपवते. थँक्यू.